सोलर बसवायचा आहे, पण किती किलोवॉटचा ते कसं ठरवायचं? तर मी पूजा आज तुम्हाला सोलर सायझिंग बद्दल माहिती देते. सगळ्यात आधी तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल बघा, मंथली किती युनिट्स वापरता ते पहा, पण फक्त एका महिन्याचं नाही, पूर्ण 12 महिन्यांची सरासरी काढा. कारण मे ते जून महिन्यात वापर वाढतो, एसी मुळे युनिट्स जास्त जातात, म्हणून अॅन्युअल ऍव्हरेज घेणं खूप महत्वाचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 किलोवॉट सोलर सिस्टीम साधारण दररोज 4 ते 5 युनिट्स वीज तयार करते. पण वर्षभर रोजच फुल जनरेशन होत नाही. पावसाळा, ढगाळ वातावरण आणि इतर लॉसेस लक्षात घेऊन आपण साधारण 300 इफेक्टिव्ह सोलर डेज धरतो. त्यामुळे वर्षाला अंदाजे 1200 ते 1500 युनिट्स तयार होतात. म्हणजेच महिन्याला साधारणतः 100 ते 125 युनिट्स आपण मानू. कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकल ठेवण्यासाठी 1 किलोवॉट सिस्टीम साधारण 120 युनिट्स प्रति महिना तयार करते. म्हणून तुमची 12 महिन्यांची ऍव्हरेज युनिट्स 120 ने डिव्हाइड करा. जो आकडा येईल तोच तुमचा रिक्वायर्ड सोलर सिस्टीम साईज असेल. आता फायनल करण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारा. पुढच्या काही वर्षात घरातील लोकसंख्या वाढणार आहे का? त्यांचा इक्विपमेंटचा वापर वाढणार आहे का? नवीन एसी, इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा इतर मोठे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट घरात येणार आहे का? योग्य प्लॅनिंग आणि योग्य सायझिंग म्हणजे जास्त सेव्हिंग्स आणि टेन्शन फ्री इन्व्हेस्टमेंट. मोफत साईट स्पेसिफिक सल्ल्यासाठी प्ले स्टोर वरून आमचं फ्री वोल्ट ऍप डाउनलोड करा. आमचे कन्सल्टंट तुम्हाला ऑनसाइट फ्री गायडन्स देतील.